हे दोघं करतील काम. या दोघांकडून एवढं काम करून घ्यायचं ना की आपल्यासमोर गुडघे टेकले पाहिजेत. रांगत रांगत काम केलं पाहिजे. काय आहे, हे दोघं जर का नसतील तर यांची भरपाई नको करायला. कराल ना इंद्रा? तुला चालेल ना या दोघांनी काम केलं तर? विक्रांत, तू त्यांना त्रास देणार नाही. फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे. आम्ही लगेच जाऊन येऊ. प्लीज आम्हाला जाऊ दे. तुझ्यावर दयाच दाखवता येत नाही रे. हे बघा, असं करू नका. आम्हाला एक दिवस जाऊ द्या. मी हवं तर हात जोडत तुमच्याकडे, प्लीज. हात जोडते. ठीक आहे, एक दिवस सुट्टी दिली. विक्रांत, अरे थांब उर्मिला. शांत हो. तुम्हाला नंतर मी सांगेन ते सगळं काम करावं लागेल. खूप राबावं लागेल. चालेल, आम्ही करू परत येऊन काम. विक्रांत, मला हे अजिबात पटत नाहीये. उर्मिला, रिलॅक्स. अगं यात न पटण्यासारखं काय? तुला त्यांचा त्रास कळत नाहीये का? किती त्रास होतोय त्यांना? माणूस म्हणून समजून घ्यायला नको? बरं, समजण्याच्या पलीकडे त्यांना मदत नको करायला? म्हणजे तू काय करणार आहेस? सांगतो. पैसे नसतील ना यांच्याकडे, हे पैसे घ्या, हॉस्पिटलमध्ये जा आणि बॉन्डचा उपचार करा. इंद्रा, एकीकडे राणीच्या बापाला तू छान ट्रीटमेंट देऊ शकतोस, पण तुझ्या आई बापांना कसं ट्रीट केलं जाईल हे मी नाही समजू शकत. म्हणजे काय करणार आहेस? पडेल ते काम करावं लागेल. चालेल, आम्ही दोघं तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहोत. काय म्हणतो? सुपर्ब. राणी इंद्रा स्वतःच माझ्या वाटेतून बाजूला जात आहेत. आता मला हवंय ते सहज करता येईल. विक्रांत, आता लवकरच दादांच्या सगळ्या डिटेल्स आमच्या हातात असतील. आता ही सुट्टी काहीही झालं तरी वाया जाऊ द्यायची नाही. त्या विक्रांतला नको तिथे दया दाखवायची असते का ते मला कळत नाही. काय गरज होती त्या दरिद्री लोकांना सुट्टी द्यायची? मेला असता त्या राणीचा बाप तर काय बिघडणार होतं? हा विक्रांत पण आहे ना, जरा जास्तच नाटकं करायला लागलाय. काय झालं उर्मिला? विचार मलाच, काय झालं? त्या राणीनं इंद्रानं सुट्टी मागितली आणि तू लगेचच दिलीस. का दिलीस? त्यांना होऊ द्यायचाच ना त्रास. आपल्याला तेवढीच मजा बघता आली असती, पण नाही, तू लगेच सुट्टी दिलीस. चांगला हातातला चान्स घालवलास तू. विक्रांत, तू हसतोयस? सिरियसली? तुला काहीच नाही वाटत आहे का? उर्मिला, कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्टा सैल केला, त्याला वाटतं की तो खेळायला, बुंकायला, फिरायला मोकळा आहे. इंद्रा आणि राणीच्या गळ्यातला पट्टा त्यांना सुट्टी देऊन मी सैल केलाय, पट्ट्यातून मोकळं नाही केलंय. आता तो पट्टा कसा आवडतो ते बघ. काय बोलतोयस ते जरा क्लिअर बोलशील का?
उर्मिला मला सांग, आता आपली डील कोणामुळे कॅन्सल झाली? त्या राणी आणि इंद्रामुळे. करेक्ट. आणि त्यात त्यांना कामगारांनी सुद्धा मदत केली. विक्रांत, अरे त्याचा इथे काय संबंध आहे? संबंध आहे. फॅक्टरी विकण्यासाठी मी पुन्हा एका क्लायंटला बोलवलंय आणि इंदिरा राणीने पुन्हा प्रॉब्लेम करायला नको म्हणून मी त्यांना सुट्टी दिली. ते दोघं बुवांसोबत जाणार हॉस्पिटलमध्ये, त्यांच्याकडे लक्ष देणार आणि इथे मी माझी डील पूर्ण करणार. मग ते आल्यानंतर त्यांना असा धक्का बसेल की बुवांसोबत त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आलं का लक्षात उर्मिला महाडिक? दादा लिफ्ट. दादा, अरे हॅलो. सर सर गाडी आली दुसरी. दादा लिफ्ट. आओ हॅलो, थांबा ना दादा. ऐका ना. हो ऐका ना दादा. सर, अहो तुम्ही किती वेळ झाला गाड्या थांबण्याचा प्रयत्न करताय पण एक पण गाडी थांबत नाहीये. मला काय वाटतं, तुम्ही जरा बाजूला थांबा, मी ट्राय करते. हा. होय, काही गरज नाहीये. थांबेल एखादी गाडी. थोडा वेळ वाट बघू ना आपण. हा हा. दादा लिफ्ट लिफ्ट. आओ हॅलो लिफ्ट. हॅलो आओ ऐका ना. हॅलो. अरे याला काय अर्थ आहे? जरा म्हणून माणूस की नाही आहे या लोकांमध्ये. अरे एक गाडी थांबत नाहीये. अहो सर, आता असं गाडी थांबवून लुटणारी पण माणसं असतात ना, मग विश्वास ठेवत नाहीत लोक पटकन. अगं पण आपण चेहऱ्यावरनं तसे दिसतो का लुटणारे? काय बोलतेस? नाही नाही तसं नाही, पण आता इकडून तिकडून लोक बातम्या ऐकतात, मग मनात भीती बसते. अहो म्हणून हे असं आता काय. ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला लवकर पोहोचायला हवं. त्या विक्रांतने क्रॉस चेक करण्याच्या आधी दादांची माहिती काढून आपण घरी पोहोचणं खूप इम्पॉर्टंट आहे. हो हो पोहोचू आपण, तुम्ही नका काळजी करू. बरं तुम्ही ऐकता का माझं? तुम्ही घा बाजूला, मी गाड्या थांबवून बघते. अगं पण ठीक आहे.